पुष्पा भाभी आता पाणी भरायला जाते. आज रात्रीची लाईट आहे, त्यामुळं रात्री 10 वाजता रात्रीला लाईट येईल, त्यामुळं आम्ही कांद्याला पाणी भरायला चाललो. तुम्ही हेरत राहा आमचा व्लॉग. आम्ही आता निघतोय. आता थोड्या वेळाने लाईट येईल, मग आम्ही तिथं वावरात गेलो का मग तुम्हाला दाखवू कसं पाणी भरणार ते रात्रीच्या वेळेस. एवढ्या अंधारामध्ये पाणी भरायला रात्रीच्या वेळेस किती कष्ट करावे लागतात पोटा पाण्यासाठी. बघा मित्रांनो, लय कष्ट करावे लागतात केवळ पोटासाठीच केवळ लय कष्टाने करावं लागतं. सगळीकडे अंधार दिसतोय. एवढे रात्रीचे पाणी भरायला लाईट नाही, काही नाही, चुकाट्याचं थोडं किती कष्ट करावे लागतात. देखो दोस्तों, अभी लाईट आ गई है. आता लाईट आली, आता आम्ही मोटर चालू करू. तुम्ही पाहत राहा. आम्ही रात्रीला कांद्याला पाणी भरतो. हे बघा, आता रात्रीची 10 वाजेची लाईट आली. हे बघा किती अंधार आहे. हे बॅटरी लावून पाणी भरतो आम्ही. हे पाणी हे बघा किती अंधार आहे. अंधार पूर्ण अंधार आहे. अंधारामध्ये आम्ही पाणी भरतो कांद्याला. हे बघा, हे बघा मित्रांनो, आम्ही रात्रीला पाणी भरतो. पुष्पा भाभी ती वरती बसलेली आहे. ती तिथे ती बघा, तिथे बसलेली आहे ती. बघा, आम्ही इकडं पाणी भरतो रात्रीला, नाईटला बॅटरी लावून. एवढंच पाणी राहिलं भरायला. हे बघा, पुष्पा भाभीने थोडेसे लसूण लावलेले, त्याच्यामध्ये खूप गवत झालंय, ते आता निंदू राहिले. तुम्ही बघत राहा. तुम्ही कण लावा लसूण, पण त्याची थोडी काळजी घ्या. मस्तपैकी चांगला लसूण राहतो. पुष्पा भाभी दीपाळला घरी गेलेली, त्यामुळं लसूण फार गवत झालं लसूणमध्ये. ते आता खूप निंदायला लागले आणि तिचे पोरं पण आहेत तिथं खेळू राहिले लहान लहान. आणि ती निंदायला खूप मग्न आहे. आता आम्ही निधी देऊ, मग तुम्हाला आम्ही दाखवू मस्त होईल काय. तुम्ही हेरू शका.
रोहित निदह आम दोन माणसा निदहन रोहित आमने निदेह